Hey everyone, use these all sentences in your daily conversation. So first is tell me one thing. Tell me one thing means मला एक गोष्ट सांग. Get away from me. Get away from me म्हणजेच माझ्यापासून दूर जा. Are you alright? Are you alright म्हणजेच तू ठीक आहेस का? Why are you sad? Why are you sad म्हणजेच तू उदास का आहेस? He is only one child. He is only one child म्हणजेच तो एकुलता एक मुलगा आहे. From where to where? फ्रॉम वेअर टू वेअर म्हणजे कुठून कुठपर्यंत. व त्यानंतरचं महत्त्वाचं सेंटेन्स आर यू मॅरिड. आर यू मॅरिड म्हणजे तू विवाहित आहेस का. लेट मी स्पीक फर्स्ट. लेट मी स्पीक फर्स्ट म्हणजेच आधी मला बोलू दे. आय वॉज अबाउट टू से. आय वॉज अबाउट टू से म्हणजे मी सांगणारच होतो. स्टॉप स्टेअरिंग ॲट मी. स्टॉप स्टेअरिंग ॲट मी म्हणजेच माझ्याकडे टक लावून पाहणे थांबव. डोंट कॉज ट्रबल. डोंट कॉज ट्रबल म्हणजेच गोंधळ करू नकोस. व्हेन डज इट क्लोज. व्हेन डज इट क्लोज म्हटलेच ते कधी बंद होते. यू ऑलवेज फ्लॉन्ट. यू ऑलवेज फ्लॉन्ट म्हणजेच तू नेहमी दिखावा करतोस. डोंट फ्लॉन्ट टू मच म्हणजे जास्त दिखावा करू नकोस. डोंट ॲक्ट सो क्यूट. डोंट ॲक्ट सो क्यूट म्हणजेच खूप गोडपणा करू नकोस. डोंट टेक इट ॲज अ जोक. डोंट टेक इट ॲज अ जोक म्हणजेच त्याला विनोद समजू नकोस. हू द हेल आर यू. हू द हेल आर यू म्हणजे तू नक्की कोण आहेस. आक्स व्हॉट यू वॉन्ट टू. आक्स व्हॉट यू वॉन्ट टू म्हणजेच तुला काय विचारायचं आहे ते विचार. नेक्स्ट सेंटेन्स डू ॲज आय से. मी सांगतो तसं कर. ही इज इन हिज रूम. ही इज इन हिज रूम म्हणजेच तो आपल्या खोलीत आहे. आय एम फिलिंग स्लिपी. आय एम फिलिंग स्लिपी म्हणजेच मला झोप येत आहे किंवा झोपीसारखं वाटत आहे. व्हेर आर यू फ्रॉम. व्हेर आर यू फ्रॉम म्हणजेच तू कुठून आहेस. व्हाय डू आय टेल यू. व्हाय डू आय टेल यू म्हणजेच मी तुला का सांगू. व्हेअर शॅल वी मीट. व्हेअर शॅल वी मीट म्हणजे आपण कुठे भेटणार. इट्स थंडरिंग. इट्स थंडरिंग म्हणजेच विजेचा कळकळाट होत आहे. इट्स हाफ पास्ट एट. इट्स हाफ पास्ट एट म्हणजे 8:30 वाजले आहेत. ही इज माय ब्रदर. ही इज माय ब्रदर म्हणजे तो माझा भाऊ आहे. आय लव्ह यू. आय लव्ह यू म्हणजेच मी तुझ्यावर प्रेम करतो. व्हॉट हॅव यू डन. व्हॉट हॅव यू डन म्हणजेच तू काय केले आहेस. आय विल कम फॉर शुअर. आय विल कम फॉर शुअर मी नक्की येईल. फ्रेंड्स, if you want to take your English from basic to advanced, then practicing with me daily, you can improve your English to an advanced level. Thank you.